कोकणातलं प्रमुख पीक असलेलं भात पीक हे आता पूर्णपणे मातीमोल झालेलं आहे। जवळपास रत्नागिरी जिल्ह्यातलं 80% भात पीक हे पूर्णपणे वाया गेलेलं आहे। हे कोकणातलं सध्या विदारक चित्र आहे। सध्या मी उभा आहे ह्या रत्नागिरीतल्या चिंचकरी गावामध्ये आणि या चिंचकरी गावातलं हे विदारक चित्र हे तुम्ही पाहता शेतातलं। या शेतामध्ये पूर्णपणे भात पीक हे काढणीसाठी आलं होतं, मात्र सततच्या पडणाऱ्या पावसामुळे हे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे, माती मोल झालेला आहे, पाण्यामध्ये हे पीक गेलेलं आहे। आपण पाहताय की जवळपास गुडघाभर या ठिकाणी पाणी आहे आणि या पाण्यात जर चित्र पाहिलं या भाताला पूर्णपणे मोड आलेला आहे आणि पूर्णपणे भात हे रुजलेलं आहे। जवळपास हीच परिस्थिती इथल्या कोकणातल्या शेतकऱ्यांची आहे। इथल्या शेताचे शेतकरी आपल्या सोबत आहेत, महिला शेतकरी आहेत। काकी मला सांगा, हे तुमचं भात पीक आहे पूर्णपणे वाया गेलं, काय नेमकं सांगाल? कशा पद्धतीने वर्षभर तुम्ही मेहनत करता? माणसं बिंसं करून मी ते शेत करते। मला कोण पोरगा नाही आहे, मग जावळ मला मदत करतात। हे वर्षभर कायच त्याच्यात नाही आहे, वर्षभर खायचं काय? मी एकटी आहे बाई, दुसरं काय करणार? माणसं करून मी हे करते, शेत करते, दुसरं काय करणार? नक्कीच कोकणातला शेतकरी हा आजूबाजूची माणसं घेऊन शेती करत असतो। शासनाची जी आहे ते पंचनामे देखील या ठिकाणी सुरू झालेले आहेत, मात्र नेमकी किती मदत मिळते आणि किती नेमका खर्च येतो या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत। नेमकं मला सांगा, गुंठ्याला किती मदत शासनाकडून मिळते आणि नेमका शेतीला किती खर्च येतो? 85 रुपये काल आम्ही ज्यावेळी सातबारी घेऊन गेलो होतो, जे कृषी सहाय्यक आले होते त्यांच्याकडे, त्यावेळी त्यांनी सांगितलं की गुंठ्यामागे 85 रुपये मिळणार। पण तसंच बघायला गेलं ना, ट्रॅक्टर, खत, बियाणे, मजूर वगैरे सर्व गुंठ्यामागे 500 रुपये खर्च येतो शेतीला। आणि गुंठ्यामागे 500 रुपये येत असताना जर 85 रुपये जर मिळत असले, मग ती न घेतलेली बरी ना, ती शासनाची मदत न भेटलेली बरी, असं आम्हाला वाटतंय। नक्कीच शासन गुंठ्याला 85 रुपये मदत देत आहे, ही जवळपास कोकणातल्या शेतकऱ्यांची जवळपास चेष्टा आहे। जे घाटमाथ्यावरती जे निकष आहेत ते कोकणामध्ये निकष बदलावेत, जेणेकरून कोकणामध्ये जी आहे शेती ही गुंठ्यावाईज असते, एकरावाईज असते। मात्र घाटमाथ्यावरचा जो निकष आहे तो बदलून गुंठ्यावाईज जी मदत इथल्या शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची होताना आपल्याला पाहायला मिळते। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।